नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये परांडा शहरामध्ये नगरपालिकेतील उमेदवारांच्या नगराध्यक्षपदाच्या प्रचार फेप कॉर्नर सभेला सुरुवात झाली आहे। यामध्ये परांडा शहरामध्ये विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत। त्याचबरोबर कॉर्नर सभा घेऊन आपण केलेल्या विकास कामाची माहिती, भविष्यात करणाऱ्या विकास कामांची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर कॉर्नर सभेच्या माध्यमातून एकमेकावर टीका करण्याचं कार्य देखील जोरदार चालू आहे। अशातच परांडा शहरातील एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाकीरभाई सौदागर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांनी कॉर्नर सभा घ्यायला सुरुवात केली। या कॉर्नर सभेमध्ये जाकीरभाई सौदागर यांनी मतदार बंधू आणि भगिनीला काय संबोधित केले आपण पुढे पाहू। मला जाकीर सौदागरला पाडायचंय, तीच म्हणतंय मला एक द्या आणि दोन कोणाला बी द्या। ती म्हणजे नगराध्यक्षाची बी क्यू करा ना ती, आणि खाली दिलेले नगरसेवकाची बी क्यू करा ना मित्रांनो। मला एक बोलायचंय, खालचे नगरसेवक त्यांचे उमेदवार आहेत, ती फक्त एक मत मागा लागलेत, ह्याची खात्री करून घ्या। फक्त एक 4 मधलं नेता फक्त एक मत मागतंय, माझ्या मुलाला द्या, आणि बाकीचे दोघाला वाऱ्यावर सोडा म्हणताय। असले लोक यांच्यापासून सावधान राहा मित्रांनो। दुसरा 3 नंबरचा कॅन्डिडेट ती बी तसंच म्हणताय, मला एक द्या आणि बाकीचे कोणाला बी द्या। अरे मग उभा कशाला केलाय तुम्ही? दोन्ही नगरसेवक उभा कशाला केलेत? प्रभागामध्ये 2 नगरसेवक आहेत, 4 मध्ये आणि 3 मध्ये, त्यांचे तर काहीच बघा ना, ती फक्त एक द्या म्हणतात। तिसरा विषय सांगतो मित्रांनो, नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला, त्यांचे मोठे भाऊ बी तसंच म्हणतात, मला एक द्या, बाकीचे काय बी करा। अरे मग सगळे नगरसेवकचे कॅन्डिडेट आम्हाला बिनविरोध सोडायचे होते तुम्ही, आणि एकाच एक मधून नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची होती। इतकं त्यांना घाबरा लागलेत मित्रांनो। ती घाबरायचं कारणच एक आहे की परांड्याची जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मित्रांनो ती घाबरा। ते जाकीर सौदागरला घाबरणं, त्यांना माहित आहे की सर्व 1 ते 10 प्रभाग डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वात उभा केलेला पॅनल आणि नगराध्यक्ष जाकीर सौदागर ही उभा केलेला, ही सगळेचे सगळे लोक परांड्याची जनता निवडून देणार आहे, त्यांना दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे हे म्हणतात, आमची लाज ठेवा, आमच्या मुलाला तरी एक मत द्या। नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट म्हणतंय, आमची लाज ठेवा आणि 2 सोडा आणि 1च धरा। दोन्ही सगळ्या परांड्यात मला त्यांचे खालचे नगरसेवकचे उमेदवाराला सांगायचं आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावध राहा यांच्यापासून, ही त्यांचा विचारच करा ना, तुमचा विचार करा ना। तुम्ही बी बघा आता ह्यांना काय करायचं तर त्यांनी बी माहिती घेतली, ती बी काय म्हणतात, काय बी करा मला एकच द्या। अशी परिस्थिती झालेली यांच्या परांड्या शहरामध्ये मित्रांनो। त्याचं कारण एकच आहे की मतदार माझ्या पाठीशी आहे म्हणून यांनी घाबरून गेलेले। 4 नंबर प्रभागाचे नेते रात्र बी झोपाना, दिवसा बी झोपाना, काय करू आता पोरग पडलं तर, महाराष्ट्राचा नेता आहे मी। अरे पण एवढा ध्यानात ठेवा, तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो, मी 2 महिन्याआधी तुम्हाला बोललो होतो की जाकीर सौदागर माझ्या आमदाराच्या मुलाच्या विरोधात मुलाला उभा केल्याशिवाय राहणार नाही। मी उभा करून जावलाय, माझा एक बी मतदार नाही, तर माझं एक बी मतदार नसताना मी उभा केलंय। याचं कारणच हे की इथले लोकांनी मला म्हणले की तुम्ही तुमचा उमेदवार द्या, तुमच्या घरातला उमेदवार द्या, तुमच्या मुलाला उभा करा, तवर आमच्या
प्रभागाचा विकास होणार नाही, म्हणून मी त्यांच्या बोलण्यावर इथली उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो, एवढं ध्यानात ठेवा. दुसरा उमेदवार आमचा आहे गरीब घराण्याचा, माजी नगराध्यक्षाचा मुलगा जे उभारलेला आहे त्याच्या विरोधात गरीब घराण्याचा मदन दीक्षित म्हणून दिलेला आहे मित्रांनो. ती सुद्धा त्याला आई वडील कुणी नाही मित्रांनो, एवढं ध्यानात ठेवा. आणि त्याला मला खात्री आहे तुम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. दुसरा एक कॅन्डिडेट आहे आमचा गुलनाज शब्बीर का पठाण, नौके उमेदवार आहेत आणि लोक मिसळून राहणारे उमेदवार आहेत. त्यांच्या घरी तर जायची बी चोरी आहे. त्यांच्या घरी जायचं म्हणलं 12 वाजले, तुम्हाला अडचण आली तर तुम्ही फोन लावू शकता का? आणि आम्ही दिलेले उमेदवाराला तुम्ही दार खटखटून म्हणत्याल ये बाहेर आम्ही आलो. असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. विचार करा, येणाऱ्या 2 तारखेला मला विश्वास आहे की पानाचं बटन दाबून यांचं डिपॉझिट सुद्धा ठेवणार नाही आणि भरपूर मतांनी निवडून देणार आहेत मित्रांनो. राहिला विषय माझे नगराध्यक्ष उमेदवाराचा, सगळ्यालाच माहित आहे, ज्याला बोलता येत आहे लहान लेकरू त्याला माहित आहे. रस्त्याने मी गाडीवर जात असताना ती म्हणतात तो जाकीर सौदागर चालला. इतकं मी नाव कमवलं. मी घरातला गरीब माणूस आहे, मी एक व्यापाराचा मुलगा आहे, पण सगळ्यात मोठं काय कमवलं असेल तर लहान लेकरापासून तर वयस्कर माणसापर्यंत फक्त नाव कमवलेलं आहे मित्रांनो. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपल्या 4 आणि 3 नंबर प्रभागात विकास कसा असतो ही करून घ्यायचा असेल तर मला खात्री आहे की तुम्ही 2 मधले 2 उमेदवार, ते 4 मधले 2 आणि 3 मधले 2 आणि वरी नगराध्यक्षाचा उमेदवार भरपूर मतांनी निवडून देतील एवढा मला विश्वास आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना.